सीसीआय कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असून शेतकरी उघड्यावर ताटकळले आहेत. हमीभावाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेली सीसीआय एकाधिकार कापूस खरेदी योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण करूनही अनेक शेतकऱ्यांना आंबेवडगाव येथील जिनिंगमध्ये प्रवेश नाकारला जात असून कापसाने भरलेली वाहने 5-5 दिवस रस्त्यावर उभी आहेत. जिनिंग परिसरात पाणी, निवास, शौचालय अशा मूलभूत सुविधांचा अभाव असून शेतकरी थंडी वाऱ्यात उघड्यावर रात्र काढत आहेत. कापूस खरेदीत कट्टी, कमी प्रतवारी व भाव कपातचेही आरोप होत आहे. हमीभाव कागदापुरताच मर्यादित राहिल्याने शेतकरी संतप्त असून सीसीआय खरेदी प्रक्रियेची तात्काळ चौकशी व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी होत आहे. कारण या कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर व व्यापाराचे साठे लोटे असल्याचे खात्रीलायक वृत्त असून शेतकरी 8-8 दिवस लाईनीत उभा आहे. मात्र व्यापारी अनेक पळवाटा येत शोधून वाहनातून कापूस आणून काही वेळातच कापूस मोजून निघून जातात. तसेच व्यापाराच्या कापसाला चांगली प्रतवारी दिली असल्याचे सांगितले जात आहे. माझं नाव दिनेश विलास पाटील, राहणार वाडी शेवळ्याचा आहे. मी मागच्या 1 महिन्यापासून स्लॅड बुक केला आहे. इथे मी चक्रा मारतोय, जिनिंगच्या चक्रा मारल्या आणि आता मी PCK जिनिंगला आहे. मी इथे आंबेवडगावला. परत भरपूर दिवसापासून मी थकतोय आणि आपलं काही अशी 5G 6G BT नाहीये की आपला कापूस चांगला राहील बुवा. पण कसं 3 गेट दिलेले आहेत. 3 गेट पैकी 1 तरी गेट यांनी लावली पाहिजे. माझं सकाळी ट्रॅक्टर सकाळी 6 वाजेपासून इथे आणलेलं होतं. मी ते बाहेर आले 2 वेळेस त्यांनी माझं ट्रॅक्टर रिजेक्ट केलं आणि विदाऊट माउचर न घेता. हो, आणि परत अजून फक्त नजर फेक केली ना, हा चालणार नाही असं त्यांनी म्हणून ते सोडून दिलं. त्यांनी लावलंच नाही, त्यांनी माउचरच लावलं नाही. परत मी त्यांना मध्ये गेलो की मी शेतकरी आहे. 28 क्विंटल 80 किलोचं मी ट्रॅक्टर भरून आणलेलं आहे इथे स्वतः खर्चाने. मी काही व्यापारीने वगैरे काहीच नाही. मला 28 क्विंटलचा माझा 3.25 एकरचा उतारा होता. 28 क्विंटल 80 किलो मी कापूस नेट माझा स्वतः खर्चाने मी भरून आणलेला आहे इथे. आणि इथे आल्यावर ते म्हणताय की आम्ही चालणार नाही हा माल. असं कसं काय होईल? मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? तुम्हाला असं मत आहे की 3 ग्रेडर पैकी कोणती ग्रेड तुम्हाला कोणती बी ग्रेड आम्हाला मान्य आहे? ते करतच नाही, पाहतच नाही. आम्ही तिथे गेलो तर ते गेट बंद करताय. सकाळपासून तिथं शेतकऱ्यांना काही सुविधा तर नाही जे, पण मग तरी बी पाणी वगैरे काहीच नाही, तर काही विषयच नाही. बरं, मधला अनुभव काय आला तुम्हाला? मध्ये त्यांनी जाऊ दिलं नाही बाहेरून. त्यांना त्या सांगतोय मी, तर ते म्हणतात 3 वेळेस येईन. आता जर रिजेक्ट केलं तर मी सकाळचा इथे भुक्या दिशा उभा आहे. मी आता काय करेन माणूस? बरं, इथे काही व्यापाऱ्यांची चलती असं काही संशय का? तसं तर आता आज पहिलाच दिवस आहे माझा, पण व्यापाऱ्यांची चलती असेल जरी 100% तेच वाटतं. बाकीचे ट्रॅक्टर नंबर मध्ये डायरेक्ट मध्ये जात आहे का? काही 2-3 ट्रॅक्टर डायरेक्ट मध्ये गेले आणि लगेच बाहेर निघाले आणि लगेच बाहेर निघाले. शनिवार संध्याकाळपासून आम्ही ट्रॅक्टर आणलेलं इथे. रविवार झाला, आजचा सोमवार संध्याकाळ होऊन गेली तरी इथे शेतकऱ्यांची गैरसोय होते. आणि इथे पिण्याचं पाणी सुद्धा नाहीये. म्हणजे शेतकरी राजा हा राजा नाहीये, हा भिकारी इथे या जिनिंग मध्ये जाऊन जिनिंग मध्ये बी जाऊ देत नाही. ते गेट बंद करून घेता, बाहेर हाकलून देतात ते डायरेक्ट. काही ट्रॅक्टर डायरेक्ट जात आहे आणि माझं ट्रॅक्टर तिथे शनिवार पासून उभं आहे आणि मध्ये जात नाही ट्रॅक्टर. तुम्हाला उघड्यावर राहावं लागतंय का? उड्यावरच आहे ना, इथे डायरेक्ट जीव मुठीत घेऊन उभं आहे आम्ही. मध्ये यूज दिलं जात नाही. हे डॉक्युमेंट घेऊन असं हातात आहे मी 2 दिवसापासून. ते ग्रेडर तिकडे त्यांचे जे इथले गेटवरचे ते हाकलताय आम्हाला मालकाच्या आदेशानुसार. हा. मी तुकाराम धोंडुतेली, राहणार खडकदेवळा, खुर्द, तालुका पाचोरा. मी गेल्या 1.5 महिन्यापासून कपाशी बुकिंग करण्यासाठी परेशान होत आहे. मार्केट कमिटीला जा, ऑनलाईन बुकिंग करा, जिनिंग मध्ये चक्रा मारा. 1.5 महिना परेशान झाल्यानंतर माझा नंबर आज सोमवारच्या रोजी PCK जिनिंगला लागला. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत ट्रॅक्टर भरले आणि 2 ट्रॅक्टर माझ्या नावाची 4 एकर जमीन, माझ्या पत्नीच्या नावाची 2 एकर, अशा 2 उतार्यावरती आम्ही 2 ट्रॅक्टर भरून आणले. आणि PCK जिनिंगला सकाळी 6 वाजेपासून आम्ही नंबर लावून उभे आहोत. आणि इथं आल्यानंतर सकाळी त्यांनी 11 वाजता आमच्या 2 ट्रॅक्टरांना बांबू लावला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिला एका ट्रॅक्टरला 10चा मावचर आहे, दुसऱ्याला सुद्धा 10चा मावचर आहे. पण त्यांनी एक ट्रॅक्टर मध्ये घेतलं आणि अर्ध खाली केल्यानंतर त्या आम्हाला इतकं परेशान केलं. त्यांच्या रावण्या करून सुद्धा घेत नव्हते.
आणि इकून तिकून आता ते म्हणतात की आम्ही 12चा मावचर लावू आणि खाली करू, नाहीतर कट्टी लावू खाली करू, नाहीतर तुमचं ट्रॅक्टर परत घेऊन जा. एक ट्रॅक्टर अजूनही माझं बाहेरच आहे. जर शासनाला कपाशी मोजाची नसेल आणि शेतकऱ्याच्या जीवाची छळाचा असेल तर शासनाने डायरेक्ट आत्महत्या करण्याची परवानगी आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही कमीत कमी मरू तरी सुखाने मरू शकतो. आज प्रणाली पाहिजे का नाही पाहिजे? आज एकाधिकार योजना ही शेतकऱ्यांकरता लावलेली एकाधिकार योजना असून इथं मी सकाळपासून पाहत आहे फक्त ही व्यापाऱ्यांसाठी लावलेली योजना आज मला पाहायला मिळाली. त्यामुळे मी ह्या जिनिंगचा निषेध करत आहे आणि शेतकऱ्यांसाठी न्याय मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी भाग घ्यावा आणि जे काही पुढारी असतील त्यांनी सुद्धा भाग घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. मी ही मागणी करत आहे. बरं, तुमच्याशी फक्त ग्रेडरवर संवाद साधता का इतर काही दलाल आहेत? तिथं बरेच लोक मध्ये ज्यांना शासनाने काही नोकरी न दिलेली असताना सुद्धा मधलेच लोक मध्ये कांडी मारून सण शेतकऱ्यांचा माल परत करण्यासाठी प्रयत्न करत आहे की जेणेकरून फक्त व्यापाऱ्यांचाच माल मोजला गेला पाहिजे, जेणेकरून चिरीमिरीवाल्यांचाच माल मोजला पाहिजे. हा त्यांचा खास प्रमुख प्रयत्न डोळ्यासमोर दिसत आहे.